स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, सकाळी आज शनिवारचा दिवस असल्यामुळे मी गावात आलो होतो साईबाबाच्या चरणी व सगळे देव करायचे आहे का नाही मित्रांनो. आपल्या काल परवा जागरण झालं ना, तर कसं आहे आता 5 शनिवार आपल्याला खेटी करायला लावलेले आहे बजरंगबलीच्या, शनिदेवांच्या व साईबाबाच्या आहे का नाही. तर आलो आहे मित्रांनो, आता बजरंगबलीचं दर्शन घेतलं तिकडं जाऊन आणि आता आलो साई मंदिरामध्ये मित्रांनो. आमच्या गावातलं हे साईबाबाचं मंदिर आहे आणि समोरच जण शनिदेवांचं देखील आहे. आणि ह्या रोडने पुढं जर गेलं ना, तिकडं बजरंगबलीचं आहे बरं का. तिकडं दर्शन वगैरे घेतलं. आता साईबाबा आणि शनिदेव राहिले इथं दर्शन घेऊ आणि जाऊ मग आपण घरी. कारण की सकाळीच बजरंगबलीला हार वगैरे केला, ते पानांचा हार करावा लागतो आहे का नाही. तर मला सांगितलं तसं हार वगैरे केला. सकाळी उठून मग आलतो आहे का नाही आंघोळ वगैरे करून. तर चला मित्रांनो, जाऊ आता दर्शन वगैरे घेऊ. इथं गाडी लावली आपली, सावलीला गाडी लावली, चप्पल वगैरे काढून छानपैकी बनवलंय बरं का. आता गाडी वगैरे लावायला इथं फरची टाकली आहे आणि ती पार्किंगची मध्ये फरची असते ना बघा. शनिदेवाचं मंदिर आहे समोरच आणि इकडे साईबाबाचं. इथं खूप मोठा आड आहे बरं का पाण्याचा. हे बघा साईबाबा इथूनच दिसते. दर्शन झालं इथूनच, मध्ये जाऊ दर्शन वगैरे घेऊ, चप्पल इथंच काढू. चांगली जागा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे चप्पल काढायला काय हरकत नाही. आणि छानपैकी झाडं लावले साईडनी बघा. कंपाऊंड खूप मोठं आहे. तुळशीचं वृंदावन पण आहे की नाही. नमस्ते. नमस्ते. काय झालं देवदर्शन? जय साईबाबा, ओम साईराम. हे बघा साईबाबा. त्याला दर्शन वगैरे घेऊ मध्ये. साईबाबाचं दर्शन घेतलं मित्रांनो. आता आपल्याला जायचं शनिदेवांचं दर्शन घ्यायला. समोरच आहे काय, की तर लांब नाही आहे बघा. इथून साईबाबांचं दर्शन वगैरे घेतलं, मंदिरात गेलो, पाय वगैरे पडलो मित्रांनो, बाहेर आलो. आता जायचं आहे आपल्याला शनिदेवाच्या मंदिरात. चप्पल घालून घेऊ आपली, तिथं काढू हाय गे नाही. बघ इथं किती भारी, इथं आय लव साई लिहिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, तिथे शनिदेवाची मूर्ती आहे, इकडं महादेवाची पिंड देखील आहे. हे बघा इथं नंदी महाराज. बघा 2 ठिकाणी मस्त पिंड आहे महादेवांच्या. दर्शन वगैरे झालंय मित्रांनो. तर चला मग इथून निघू आता घरी. देवाचा मित्रांनो, आजचा शनिवारचा दिवस होता आहे का नाही. मी सकाळी देवाच्या दर्शना वगैरे गेलो होतो. दर्शन वगैरे घेतलं बाप्पाचं, अजून बऱ्याच देवांचे दर्शन वगैरे घेतलं. तिथून घरी आलो मित्रांनो. आपलं काम वगैरे केलं, जेवण वगैरे केलं आहे का नाही. आणि थोडं म्हणजे काय आता फोनवर बोलावं लागतं मित्रांनो. मला जास्त करून फोनचेच कामं असतात आहे का नाही. कारण की आपले काय कस्टमर असतील ते सगळे फोनवर ॲडजस्ट करावं लागतात. ते सर्व झालं मित्रांनो. मग आराम वगैरे केला आणि नंतर मग बाजारला गेलो. बाजार वगैरे घेऊन आलो. 5 वाजता बाजारला गेलो. भरपूर असा टाईम झाला बाजारच्या ठिकाणी, कारण की इतकी गर्दी होती ना ह्या टायमिंगला. आणि आता उन्हाचे दिवस आता चालू झालेत ना, ऊन पण तापायला लागले. त्याच्यामुळं मग संध्याकाळीच कोणी पण बाजारला येतंय. तर बाजार वगैरे घेऊन आलो मी आहे का नाही. हे बघा बड्डेमध्ये शिवांशला काय भेटलंय. हे बघा मस्तपैकी सायकल घेतली त्याला, त्याच्या आजोबाने सायकल घेतली बरं का. बघा त्याच्या मम्मीच्या पप्पाने आणली ही सायकल. छान आहे बरं का, पण आवाज वगैरे येत नाही. आणि ती मोठी गाडी एक आणलेली आहे ना, ती कशी रिमोटवरची आहे मित्रांनो. कशी आपले काय म्हणते ना ते रेसर गाडी. त्या रेसर गाडी म्हणजे काही एवढी पळत नाही, त्याच्या मापातच पळती, पण जास्त करून आवाज मारते ना, त्याच्यामुळं घाबरतो. ही कसं याच्यावर चालता चालताच पाय वगैरे टाकून बसायचा प्रयत्न करतो बरं का. अशी पुढं पुढं केली की लगेच उडी मारून बसायचा प्रयत्न करतो एवढा.
छान आहे बरं का मित्रांनो. गाडी हलकी आहे मस्तपैकी. जास्त जड नाही. त्याला ओढता पण येते, त्याच्यावर बसता पण येते आणि लोटता पण येते. आणि बघा किती छान दिसते पुढून. फक्त हे पांडेल आहे ना चेंज करून आणावं लागणार मित्रांनो. घाई गडबडीत आहे ना कारखान्यावर घेतली आणि हे दुसरंच पांडेल टाकून दिलं त्या माणसाने. आपल्याला जावं लागेल. बदलून दिलं तर बरं मित्रांनो, कारण की दुकानवाले पण लय नाटकं करते मग, आहे की नाही. आता काय आहे, घाई गडबडीत त्यांनी घेतली असन, कारण की अंधार झाला होता त्यांना जायला पण, त्याच्यामुळे त्यांनी पटकन घेतले आणि आले. तेवढं पॅन्डल भेटलं नाही वाटतं. तर आहे की नाही मित्रांनो, ते असू द्या. तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथे संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. बघा तिकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. शिवांश पण अजून झोपला नाही, खेळतोय. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना गुड नाईट, शुभरात्र.